नांदेड जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचेच वचक राहिले नसल्याने मनमानीपणे वागत आहेत। काही अधिकारी आणि कर्मचारी हे तर राजकीय पुढाऱ्यांचे सालगडीत झाल्यासारखे वागत आहेत। राजकीय पुढाऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये मिरवताना दिसत आहेत। उमरी येथील तहसीलदार यांचा निरोप समारोप कार्यक्रमाचे आयोजन कर्मचाऱ्याच्या वतीने आयोजन करण्यात आले होते, परंतु या तहसीलदार प्रशांत थोरात यांना आपल्या जबाबदार खुर्चीवर बसून हिंदी गाणे गाण्याचा अधिकार आहे की नाही याचेच भान राहिले नव्हते। सर्व भान विसरून ते आपल्या खुर्चीमध्ये बसून हिंदी पिक्चरचे गाणे गात होते। भाजपाचे युवा नेते उत्तम चव्हाण यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार व एक व्हिडिओ दिला होता। या व्हिडिओच्या आणि तक्रारीच्या आधारे बावनकुळे यांनी तात्काळ कारवाई करून तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असून त्या पद्धतीचे निलंबनाचे पत्रही काढण्यात आले आहे। त्यामुळे आता तरी हे निलंबन पाहून अधिकाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर येतील का हे पाहणे गरजेचे आहे। पाहूया नेमकं काय प्रकरण आहे। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पे मुझे हाथ से उठा के तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया मेरे दिल की ये दुआ है कभी तू न जाए तेरे बिना हो बिना याद करेगी दुनिया मेरा महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाचे पत्र असताना सुद्धा की कार्यालयीन वेळेमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी वाढदिवस अथवा निरोप समारंभाचे कार्यक्रम किंवा अन्य कार्यक्रम कार्यालयीन वेळेत न घेता खुर्चीवर बसून न घेता असले आदेश असताना सुद्धा उमरी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम न्यायिक खुर्ची असलेल्या डायसवर दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी निरोप समारंभामध्ये हिंदी गाणी गाऊन सर्वापुढे समोर त्या ठिकाणी त्या डायसचा अपमान केलेला आहे। या संदर्भात मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब यांना मी पत्रव्यवहार केला आणि या बाबीची चौकशी करण्याची त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यानंतर मागणी केल्याच्या नंतर जिल्हा अधिकाऱ्याच्या आदेशावरून किंवा अहवालावरून या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रशांत थोरात या तहसीलदारांना त्या खुर्चीचा अपमान केला आणि आदेशाचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे। माझी सर्व अधिकाऱ्यांना हीच विनंती राहणार आहे की सरकारने दिलेले नियम व अटी यांच्या अंतर्गत राहून लोकांचे कामं कल्याणकारी कामं आपण करावेत आणि आगाऊ हे वेगवेगळे कार्यक्रम आपण कार्यालयीन वेळेत घेऊ नये। या प्रकारच्या घटना जर पुन्हा जर घडण्यात आल्या या ठिकाणी तर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची माहिती सरकारकडे पुरवून त्यांना चोख उत्तर या ठिकाणी देणार आहे। आमचे विकास खारगे एसीएस आहेत, त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली। हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त ऑर्केस्ट्रा लावता राहिला, बाकी ज्युडिशियल जो आमचा कॉन्स्टिट्युशनल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंड ऑफ मनवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही मॅजिस्ट्रेट खुर्ची आहे, दंडाधिकारी खुर्ची आहे
क्वाशी ज्युडिशियल खुर्ची आहे, त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे। आता अशा पद्धतीने एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे, हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे, त्याच्याकरता वेळ नाही आहे, पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलं आहे। आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही। या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे। ही कारवाई मी आणि एससीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केलेली आहे।